श्री स्वामी समर्थ. यंदा म्हणजेच 2026मध्ये अधिक मास आला आहे. अधिक मासामध्ये दान देण्यास खूप महत्त्व आहे. या महिन्यामध्ये छोटेसे का होईना दान आपण केले पाहिजे. अधिक मासामध्ये दान करण्याची ही संधी आपल्याला 3 वर्षानंतरच भेटते आणि ती संधी आपल्याला ह्या वर्षी म्हणजेच 2026मध्ये मिळाली आहे. या महिन्यामध्ये केलेले छोटेसे पुण्य देखील आपल्याला खूप पटीने फळ देणारे आहे. परंतु बऱ्याचशा लोकांना हा छोटासा दुर्लभ उपाय माहीत नसतो. हा छोटासा उपाय भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे. आज मी तुम्हाला एक छोटासा उपाय सांगणार आहे, जो तुम्ही अधिक मासामधील 4ही गुरुवारी करा. तुम्हाला एक गोष्ट दान करायची आहे. हे दान सोने दान करण्याप्रमाणे फळ देते. पौराणिक मान्यतेनुसार गुरुवारचा संबंध भगवान विष्णू आणि गुरुतत्व यांच्याशी जोडला गेला आहे. याच कारणाने या दिवशी पिवळ्या वस्तू आणि अन्नदान यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. म्हणून आपण या दिवशी अन्नदान करणार आहोत. त्यामध्ये तुम्ही चणा डाळ दान करायची आहे. मान्यतेनुसार अधिक मासामध्ये कुठल्याही गुरुवारी श्रद्धेनुसार डाळ दान करायची आहे. भगवान नारायण भक्ताच्या मनातील भाव खूप लवकर स्वीकार करतात. हे दान तुम्ही मंदिरात करू शकता किंवा कुठल्याही जरूरतमंद व्यक्तीला तुम्ही दान करू शकता किंवा गोशाळेत दान करू शकता. दान किती करायचं तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार दान करायचं आहे. तुम्हाला जमेल तेवढं दान करायचं आहे. दान करण्यापूर्वी सर्वप्रथम भगवान विष्णूचे स्मरण करायचे आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. दान करताना तुम्ही जप केला तरी चालेल. अशा प्रकारे तुम्ही अधिक मासातील गुरुवारी दान नक्की करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.